दावे दोनही गटाकडून केले जात आहेत। आणि निकालाचं वाचन जेव्हा केलं जाईल, निकाल जेव्हा दिला जाईल, तेव्हा दोनही गटाच्या वकिलांना तिथे उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या गेल्यात। दोनही गटाच्या वकिलांना विधिमंडळाकडून एक ईमेल पाठवण्यात आलेला आहे। या संपूर्ण सुनावणी दरम्यान साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये ही सुनावणी सुरू झाली, जी 20 डिसेंबरला संपली। या 3 ते 3.5 महिन्यांच्या कालावधीमध्ये ज्या वकिलांनी दोनही गटांची बाजू मांडली, त्या सर्व वकिलांना उपस्थित राहण्यास सांगितलेलं आहे। तसा ईमेल सुद्धा विधिमंडळाकडून संबंधित वकिलांना पाठवला गेलाय। आणि आजचा निकाल हा केवळ महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, तर त्याचे दूरगामी परिणाम हे देशाच्या राजकारणावरती सुद्धा होणार आहेत, घडामोडींवरती होणार आहेत। भविष्याच्या दृष्टीने विधानसभा अध्यक्षांचा निकाल महत्त्वाचा आहे आणि याचा परिणाम इतर राज्यांवरती सुद्धा होईल अशी प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयातले वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिलेली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय सोमेश कोलगे यांनी। या सगळ्या प्रकरणाचा ट्रॅक ठेवला असे ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थजी, आज या बहुप्रतीक्षित प्रकरणावर निकाल येणार आहे, कोण पात्र कोण अपात्र ठरणार आहे, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या निकालामध्ये नेमकं काय म्हटलेलं असेल, कोर्टाचे डायरेक्शन्स कशा प्रकारे फॉलो केले जातील? तर आज 3 ते 4 शक्यता आहेत। एक तर एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र ठरतील, दोन्ही क्रॉस पिटिशन असल्यामुळे दोन्हीकडून पिटिशन आहेत। एक तर एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र ठरतील, किंवा उद्धव ठाकरेंचे विधानसभेतले आमदार अपात्र ठरतील, किंवा कोणच अपात्र ठरणार नाही। कारण जसं इलेक्शन कमिशन म्हणलंय की 2018ची शिवसेनेची घटना दुरुस्ती आमच्याकडे पोचली नाही, त्यामुळे राहुल नार्वेकर पण तोच धागा उचलून म्हणू शकतात की मलाही स्पष्ट माहीत नाही की पक्ष हा नक्की त्याचं कॉन्स्टिट्यूशन किंवा हे ऑर्गनायझेशन कसं आहे। त्यामुळे सगळ्यांची आमदारकी ही अबाधित राहील, 55 आमदार हे तसेच पात्र राहतील। आणि एक चौथी शक्यता अशी आहे की दोन्ही बाजूचे काही आमदार हे डिस्क्वालिफाय होतील। आता त्याच्यात कसं होईल, जर असं झालं तर एक तर जर एकनाथ शिंदे डिस्क्वालिफाय नाही झाले तर त्यांचं मुख्यमंत्रीपद टिकतंय, सरकार टिकतंय। पण जर वेगवेगळे दोन्ही बाजूचे काही आमदार कसे डिस्क्वालिफाय होऊ शकतील, तर राहुल नार्वेकरांसमोर जे हिअरिंग झालं त्याच्यात एक्झामिनेशन क्रॉस एक्झामिनेशन जी झाली त्याच्यात काही उत्तरांमध्ये तफावत जाणवली राहुल नार्वेकरांना, तर ते त्या बेसिसवर दोन्ही बाजूच्या काही आमदारांना डिस्क्वालिफाय करू शकतात। तर अशा या पॉसिबिलिटीज आहेत। आता या जजमेंट नंतर, म्हणजे आपण सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटला ज्यावेळी कायद्याचा समान दर्जा आहे असं म्हणतो, तर या नव्या जजमेंटनी निर्णय होणारा हा पहिलाच निर्णय संपूर्ण देशभरातला? हो, पहिलाच निर्णय असेल। आणि सुप्रीम कोर्टाने एक विंडो ओपन ठेवला आहे नार्वेकरांसाठी की त्यांना ठरवायचंय राजकीय पक्ष कोण आहे हे इलेक्शन कमिशन ठरवेल, विधिमंडळ पक्ष कोण आहे हे नार्वेकर ठरवतील, आणि ते राजकीय पक्षासंबंधी पण माहिती घेऊ शकतात। त्यामुळे इलेक्शन कमिशनला सांगण्यात आलं होतं की राहुल नार्वेकरांना माहिती पुरवण्यात यावी, आणि राहुल नार्वेकरांना तशी माहिती इलेक्शन कमिशननी पुरवली आहे। आता नार्वेकर त्याच्याबद्दल काय निर्णय घेतात, आता हा एक लँडमार्क निर्णय राहुल नार्वेकरांचा पण असेल, आणि ज्याच्या विरुद्ध जो कोण सुप्रीम कोर्टात जाईल, सुप्रीम कोर्टाचा निर्णय तर अजून एक लँडमार्क असेल। कारण 10व्या अनुसूचीमध्ये कसं आहे, दोनच हे आहेत, एक तर तुम्हाला दुसऱ्या पार्टीबरोबर मर्ज व्हावं लागतं किंवा आमदारकीचा राजीनामा देऊन परत आमदार व्हावं लागतं। ह्याच्यात एक नवीन वाट शोधण्यात आली आहे की ती पळवाट म्हणजे अशी की असं म्हणणं की पक्षच आम्ही आहोत आता, आणि तेच एकनाथ शिंदेंनी केलं आणि काही महिन्यांनी अजितदादांनी केलं। आता हे किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये पण होऊ शकतं। तर ही पळवाट ही कायद्याच्या चौकटीत झालं हे नक्की आहे, पण ही पळवाट जर रोखायची असली तर आपल्याला एक परत घटनादुरुस्ती आणावी लागेल। कारण आता हे काही पक्षांविरुद्ध होतंय, उद्या हे काही दुसऱ्या पक्षांविरुद्ध पण होऊ शकतं काळांतराने। त्यामुळे ही पळवाट जर रोखायची असली तर आज राहुल नार्वेकर त्याच्याबद्दल काय निर्णय देत आहेत आणि सुप्रीम कोर्ट त्याच्यावर काय बोलतं, त्याच्यावर ही एक लँडमार्क जजमेंट ठरेल, हे नक्की आहे। विधानसभा अध्यक्षांनीच निर्णय दिला नसता, निवडणुका होईपर्यंत, विधानसभा विसर्जित होईपर्यंत, तर मॅटर इन्फ्रक्शियस झालं असतं आणि त्यावर काहीच होऊ शकलं नसतं। पण आता विधानसभा अध्यक्षांचा निर्णय येणार हे नक्की झालंय। त्यामुळे भले विधानसभा भंग झाली, त्याला अर्थ राहिला नाही, तरी अकॅडमिकली जसे SR बोमई केसमध्ये काही निर्णय झाले की जे त्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या होत्या, कर्नाटकचं सरकार विसर्जित झालं असलं तरी निवडणुका झाल्या, पण SR बोमईचं जजमेंट आलं
आणि त्यावेळी ते 4 वर्षांनी कळलं की ते चुकीचं होतं त्यावेळी जे सरकार विसर्जित केलं ते. तसं या बाबतीतही या अकॅडमिक क्वेश्चन डिसाईड होईलच ना भविष्यामध्ये तुम्हाला. अकॅडमिक क्वेश्चन डिसाईड होईल आणि पुढचं म्हणजे पुढच्या दुसऱ्या कुठल्या राज्यात असं काय झालं तर त्याच्यावर काय प्रतिक्रिया किंवा काय होऊ शकतं. त्यामुळे ही जी जजमेंट आहे ही लँडमार्क जजमेंट आधी होती. मेची जजमेंट पण लँडमार्क जजमेंट आहे, सुभाष देसाई वर्सेस प्रिन्सिपल सेक्रेटरी. आणि आत्ताची जी जजमेंट म्हणजे जो कोण अपीलमध्ये जाईल ती पण जजमेंट ही लँडमार्कच होणार आहे. कारण आपलं कॉन्स्टिट्यूशन एक असं आहे इव्हॉल्विंग डॉक्युमेंट आहे. त्याच्यातून पळवाटा शोधल्या जातात, ते मग आपण घटना दुरुस्ती करतो आणि ते लूपहोल बंद करायचं बघतो. आता ही इव्हॉल्विंग प्रक्रिया आहे. काही लोकांचं म्हणणं आहे कायद्याच्या चौकटीत झालं आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांचा निर्णय दिला, इलेक्शन कमिशननी निर्णय दिला, आता नार्वेकर निर्णय देतील आणि शेवटी परत सुप्रीम कोर्टाकडे हे मॅटर जाईल आणि मग सुप्रीम कोर्ट त्याच्यावर काय भाष्य करतं आणि काय बोलतं त्याच्यावरून आपल्या देशाचं पुढचं भवितव्य काय आहे ह्या 10व्या अनुसूची संबंधी ते आपल्याला कळेलच. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेंसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. त्यामुळे केवळ महाराष्ट्राच्या राजकारणापुरता हा निकाल मर्यादित नसेल. आगामी काळामध्ये देशातल्या कोणत्याही राज्यात अशी परिस्थिती उद्भवली तर रेफरन्ससाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरांची खऱ्या अर्थानं कसोटी आहे हा निकाल देताना. आणि अर्थातच ज्या गटाच्या विरोधात निकाल लागेल तो गट सर्वोच्च न्यायालयात जाईल हे तर स्पष्ट आहे. दरम्यान विधानसभा